भारी वाटते, घंटा वाजल्यासारखी वाटते. नाही सिरियसली फ्रिक्वेन्सी आणि कानाला बरी वाटते. शांत बसा. कसं आहे त्या बघ, का माकड पाहत आहे का. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. तुम्हाला थंडीचा अंदाज आला असेल माझ्या अंगावर. मी आता कसं गोधडी घेऊन बसलोय, आंघोळ विंघोळ झाली तरी बी. आणि इकडे चहा बी आलाय आपला. तर मम्मीने चहा केला आज. आणि इकडे 2-4 सोयाबीन बी राहिलेत खायचे. गाण्याने मान झोप काढून राहिला. गाण्याचा काही विषय नाही. गाण्या उठून अजून अर्धा 1 तासाने मग मला कॉलेजला जायचं आहे. त्याच्यामुळे मला आवरून बसावं लागलं. व्हिडिओ कालच सकाळीच अपलोड करून टाकलाय. नॉर्मल विषय काही नाही. मम्मी कोणी केला रे चहा? होय खरं सांग, कोणी केला सांग. काय गोड केलाय? झोपला गडी परत. गोड चहा झालाय गायले. 1:15 वाजले जेवणाला. आता मी टाइम परफेक्ट आहे. जेवण करणार कमा शिकायला जाणार आता मी. कांद्याची पात केली आज. काय आहे का कांद्याची पात काढायला? का तुम्ही काय नाही घेतली? जाऊ दे, आता घेतली मी. एखादा काहीतरी तारक मेहता नाही ना, श्रीमान लेजंडचं काहीतरी स्ट्रीम लावतो आणि बघत बसतो. मस्त जेवतो. आता हेडफोन गेले माझे. क्या कहना है आपका? काय मी आलो. मी तोंडानं सांगतो मी हे पिऊ राहिले. हे काय करू राहिला तिथं? तुझी धरा एक गोड पिऊन पाहिलं. एवढं काय खराब नाही लागत तुला? नको, माझ्याकडं हाई आहे. माझ्याकडं कट मारायसाठी मी असं दाखवत राहीन. म्हण तुला माहिती काय नाही, माझ्याकडे एक एडिटिंग म्हणून एक ऑप्शन आहे माझ्याकडे. मी काय एडिट करू शकतो आणि काय ठेवू शकतो हे तुला माहिती. तू किती म्हणला ना माझ्या हातात ही एडिटिंग नाही, पण एडिटिंग नाद मत करो. कळलं का? आता पेशंट तरी कट करशील तू. मला कम्मा शिकायला जायचं आता 5 मिनिटांनी. आणि तुम्हाला तिथं मी दाखवेन मी तुम्ही काय काम आहे आज, काय नाही आज, काय काम आहे काय नाही. गाईच कम्मा शिकायला आलंय. आणि काम केव्हा सुरू झालं? इकडे समोरचं आहे ना, हे गवत आणि हे गवत काढलंय. जे पोला पासलं होतं ते लय बॅक करून गेलं, डासले वेड्यावानी. आणि आता हे जे ग्राउंड आहे का अख्खा, याच्यावरची जे टेकड आहेत ते म्हणजे करायचे. आणि ग्राउंडची लेवल सारखे करायचे. जिथे टेकड आहे ते तोडायचे आणि जिथं खड्डे तिथं भरायचे. बस एवढंच काम आहे. मुंगच दिसलं काय सांगा? गाईज मुंगसाचा एक फायदा आहे. मुंगस जिथे तिथं तुम्हाला सापच दिसणार नाही. आणि जर दिसलं तर मुंगस त्या सापाला सोडीतच नाही. मारून त्याची हालचाल जर बंद होत नाही तर मुंगस त्याच्याशी भांडण खेळतं. जवळ येऊन जाते तिकडं चिमणी. काम झालं बघा इथं. आता जातो घरी आणि निवांत. जरा आता लिहायचं बी पडलंय राव. मला नाही लिहिलं नाही. मला वही लागन, मग तू फोटो पाठवतो. जाऊ दे. भारी वाटते, घंटा वाजल्यासारखी वाटते. नाही सिरियसली फ्रिक्वेन्सी आणि कानाला बरी वाटते. शांत बसा. कसं आहे त्या बघ, का माकड पाहत आहे का. मल्लेश्वर म्हणजे माकडश्वर. सगळं घर मी आवरलं आज. येस, आता 6 महिने सांग. आज किती तारीख आहे? मम्मीला काहीच वाटत नाही रे दादा. आज तू केलं तर किती भारी. उलट मम्मी बघ ना मुद्दाम कर. आता किती वेळा सांगन गणेश? एकदा मी नाही सांगणार. नाही सांगत. बघ हे गणेश काय घेऊन आला गाईज. लोकांना पहिले किती खायचो रा आपण. बोरकुटच्या त्या कांड्या. तुला 2 घास काय भाऊ? बरोबर आहे मग 2-2.
हा मग 2 मला वाटलं हिला कुठं भेटलं का ना तुला हे? मला एक दिली ना बघा. नाही गेलं काय लय खायचं का नाही आपण हे? लय ते नाही भेटत का आता ते गोल गोळे भेटायचे बोरकुटचा गोळा भेटायचा नाही भेटत व्हायला ते तुला भारी होतं राव गाईज 5 रुपयाला भेटायची. पहिलं काय भारी भारी भेटायचं रे खायला हे का नाही आता भेटत नाही सगळं ते लोकल बंद झाला ते गोल गोळे भेटायचे आठवतं तुम्हाला गाईज बोरकुटचे गोळे किंवा बोरकुटच्या पुड्या भेटायच्या त्या भेटतात भाऊ अजून पुड्या कुठे भेटते नाही का मी चहा ठेवू का मग पप्पा येऊ राहिले लगेच पांढरा दिसू राहिली तसं धर परत त्यांना परत धर ना अडचण लागत तरी खाई ना आता एक देवर आज काही मम्मू नाही एक नको आता का पांडा मम्मीचा एक दात गेला म्हणून पुढच्या दाताने खाऊ दाढ गेला हो ते जर दाताने खाल्लं ना भाऊ मम्मी मग तू अवघड आहे आज मग घेऊन खाते मी इकडची दाढ केली इकडची थोडी केली बघ घेऊन खाते काही दिवस नाही काही दिवसांनी कंचना व्हावं लागेल तुला कंचना हात उठात आहे कसं अजिब चावली बुक 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 तुम सबको पता चल तो हल्दी क्यों लगाता है बोल क्यों लगाता है हल्दी औरत हल्दी नहीं लगाएगी तो क्या मर्द और हल्दी नहीं लगेगी तो मर्द लगाएगी ये खाना किसने बनाया काळे ने मेरा नाद मत करो गाइस मी बेकार माणूस आहे बेकार ओ ये गाईज बॅकग्राऊंडला थोडं डीजे जाऊ दे थोडं सहन करा आणि मी आता सध्या जिमला आहे ना जिम खाण्यात जाणार आहे कॉलेजच्या जिम खाण्यात त्याचं कारण असं आहे का मला जे का आता इथं मध्ये तर लय सुट्ट्या पडणार आहे 15 दिवस नुसत्या बाहेरच काम आहे मला तर मग जिमची फी भरून काही फायदा नाही त्याच्यापेक्षा आपलं जवळ सुट्ट्या आहे आई शपथ लय आवाज आहे गाईज ऐकून घ्या पटक्यान मग मी काय करतो तिथं जिमला जातो मग तुम्हाला तिथं व्हिडिओ दाखवतो गाईचा अंधार बघा पाहिलं कसला अंधार आहे बेकार अंधार आहे याच्यात तरी बी थोडं बरगाने हे राहिलं आहे का घेत नाही ते लवकर नाही घेते पण तुम्हाला गाईच डायरेक्ट आतमध्ये जाऊन दाखवतो असं कॉलेज आपलं अंधारात असं दिसते अशी काहीशी जिम आहे बघा सर गाईज कॉलेजची काय नाही फक्त डंबल्स आहेत बार्बल आहे प्लेट्स आहेत आणि इकडं बेंचेस आहे बाकी याच्याशिवाय काही नाही टीम बघा साऊंड बी घेऊन आलं साऊंड बार मला असं वाटतं काही जिमचे पैसे जिमवाल्याला द्यायचे नाही म्हणजे आपलं जिमचे फी हे नाही करायचे सबस्क्रिप्शन इथं जिम मारायची आणि जिमचे पैसे जाऊन प्रॉपर डाएट घ्यायचं मला असं वाटतं विचार चालू आहे काय म्हणणं आहे का नाही तुझ्याच्यावर काहीच फुल वाईब येऊ राहिली जिम मारायला काय विषय नाही गाणे बिणे लावले ना कसं वाटतं का नाही सांग काय विषय नाही निवांत एक तर पण एक नाही दोन नाही विषय क्लोज तर गाईज जिम मारून झाली सगळं झालं ना आता आहे ना आता 10 वाजले 10:15 आता मी झोपतो एडिटिंगच नाही झोपायच नाही एडिटिंग करायची आणि मग झोपायचं आता लई झोप आली नाही माझ्या डोळ्यात तुम्हाला झोप दिसत असं नाही का त्याच्यामुळे आता तुम्हाला आजचा ब्लॉग रिसेंट करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं न्या